खेड तालुक्यामधील विराम गावात पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात 6 नवदाम्पत्यांनी विवाह बंधनात प्रवेश करत आपल्या नव्या जीवनाची सुरुवात केली। या उपक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष संदीप सावंत आणि भगवान सावंत तसंच गावचे सरपंच गणेश सावंत यांच्या पुढाकाराने करण्यात आलं। या विवाह सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नवऱ्या मुलाला गायीचं दान देण्यात आले। मंडळातर्फे संपूर्ण विवाह खर्च, भोजन व्यवस्था, वधूवरांना संसारोपयोगी साहित्य तसंच संगीत आणि सनई चौघडा यांचा खर्चही करण्यात आला। या सामाजिक उपक्रमाचं तालुक्यात कौतुक होतंय। अशा उपक्रमांची आजच्या काळात गरज असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। आलेलो आहोत विराम या गावामध्ये आणि डीसीसी ग्रुप यांनी जे सामुदायिक विवाह सोहळ्याचं जे नियोजन केलेलं आहे, तर आपण त्यांच्याबरोबर बोलूया। या ठिकाणी सरपंच गणेश सावंत आहेत आणि ते काय म्हणतात ते पाहूया। सरपंच, आपण हा जो विवाह सोहळा, जो सामाजिक जो विवाह सोहळा जो आयोजित केलेला आहे, याच्या पाठचा उद्देश काय आहे? आमचा मुख्य उद्देश या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागातील तरुणांना, जे वधूवर आहेत, यांना या ठिकाणी या सोहळ्याच्या माध्यमातून यांचं जे मोठं काही पैशा स्वरूपात आपण खर्च करतो, हा सगळा खर्च वाचावा आणि सगळ्यांचं एक थाटामाटात लग्न सोहळा या ठिकाणी पार पाडावा, हा मुख्य उद्देश या ठिकाणी ठेवून आम्ही गेले 13 वर्ष हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करत आहोत। खऱ्या अर्थाने हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करत असताना 13 वर्षामध्ये आम्ही कमीत कमी 140 लोकांचे या ठिकाणी विवाह सोहळे पार पाडलेले आहेत। आणि यामध्ये खेड तालुका नव्हे, मावळ, जुन्नर, मुळशी, पुणे जिल्ह्यातून नवे तर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आत्तापर्यंत वधू असतील किंवा वर असतील या ठिकाणी आलेले आहेत। आणि सर्वांच्या या ठिकाणी येऊन आम्ही यथोचितरित्या या ठिकाणी मान सन्मान करण्याचा प्रयत्न करत असतो। या ठिकाणी आलेला वधूवर या ठिकाणी येत असताना कोणत्याही प्रकारचं आम्ही त्यांच्याकडून त्यांना काही आणून देत नाही। प्रत्येक वस्तू त्या यांचा पोशाखापासून, वधूचा पोशाख असेल, वराचे पोशाख असेल, टोटल पोशाख आम्ही या ठिकाणी देतो। त्यांचे घरोपयोगी वापरायचे साहित्य त्यांना देतो। हे सगळे देत असताना त्यामध्ये कन्यादानाची भांडी असतील आणि हे सगळं करत असताना आमच्या ह्या पश्चिम पट्ट्यात जे तरुण सहकारी आहेत, गावातील तरुण सहकारी आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम चालू आहे। आणि खऱ्या अर्थाने या सगळ्यांचं मार्गदर्शन असेल, सर्वांचं या ठिकाणी योगदान असेल, ते पैशा स्वरूपात असेल, वस्तुरूपी स्वरूपात असेल, हे या ठिकाणी मिळतं। म्हणून आम्ही हा सातत्याने 13 वर्ष हा सामुदायिक विवाह सोहळा खूप आनंदाने आणि थाटामाटात साजरा करत असतो। या ठिकाणी येणारा प्रत्येक मान्यवर माणूस असेल किंवा साध्यातला साधा माणूस असेल, प्रत्येकाचा या ठिकाणी ज्यावेळेस येईल त्यावेळेस सन्मान केला जातो। कोणाचा या ठिकाणी नामूल्य केला जात नाही। या ठिकाणी महिला असेल, पुरुष असेल, महिलांसाठी आम्ही एक भेटवस्तू देतो, पुरुषांसाठी टावेल टोपी देतो। आणि सायंकाळच्या गोडस मुहूर्तावरती ज्यावेळेस वधूवरांना हे सर्व लोक शुभ आशीर्वाद देण्यासाठी येतात, तर यांचा गेटवरती आम्ही एक अक्षताची पुडी आणि गुलाबाचं फूल देऊन त्या ठिकाणी सन्मान करतो। आणि नंतर आम्ही त्यांना प्रत्येकाला आतमध्ये सोडतो। म्हणजे हा सोहळा करत असताना हा सोहळा हा सामुदायिक सोहळा नसून आम्ही असं समजतो की आमचा जो घटक आहे, आम्ही जे गावातील तरुण आहेत, गावातील ज्येष्ठ माणूस आहे, याच्या घरातील हा सोहळा आहे। आणि प्रत्येकाचा इतका थाटामाटात सोहळा आपला साजरा करण्याचा प्रयत्न करतो। कारण की एक आपण म्हणतो हिंदू धर्मामध्ये, शास्त्रामध्ये मनुष्य देहाला 16 संस्कार असतात आणि त्यातील खऱ्या अर्थाने हा विवाह सोहळा हा इतका महत्त्वाचा सोहळा मानला जातो। आणि हा महत्त्वाचा सोहळा प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं आपल्या मुलींचा सोहळा आपल्या दरवाज्यामध्ये थाटामाटात झाला पाहिजे। आणि हा थाटामाटात साजरा त्यांना करता येत नाही। आणि हीच संकल्पना आम्ही डीसीसी ग्रुपच्या माध्यमातून घेतली आणि हाच सोहळा दिवसेंदिवस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करून इतका थाटामाटात करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तर मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला या सोहळ्यासाठी काय शासनाची काय मान्यता वगैरे काय आहे का? या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारची शासनाची आतापर्यंत सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला नाही। खऱ्या अर्थाने शासनाकडे जाण्याचा, इथून एवढं हे करण्याचा आम्हाला वेळ मिळत नाही। परंतु शासनाकडे जाण्यापेक्षा आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पायटच्या वरती जेवढे म्हणजे सहकारी मित्र आहेत किंवा हे जे आत्तापर्यंत आपल्या तालुक्याचे आमदार लाभलेत, ज्येष्ठ जे कोणी आहेत, सगळे आम्हाला यामध्ये मदत करतात। त्यामुळे आम्ही शासनापर्यंत गेलेलो नाही। प्रत्येकजण मदत करतात, त्या मदतीचा आपण फायदा घेण्याचा प्रयत्न करतो। आणि ते लोक सखुशीने आम्हाला या ठिकाणी आता ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक निवेदक दत्तभाऊ शिंदे यांनी पुढील वर्षासाठी ज्या लोकांनी देणगी दिलेली आहे किंवा ज्या लोकांनी वस्तुरूपी देणगी दिली आहे, त्याच्या या आपण नामूल्य केलेलं आहे। सखुशीने लोकांना पण असं वाटतं की आपला मुलामुलींचा सोहळा आपण आपल्या दरवाज्यात थाटामाटात साजरा करतो। परंतु आपण हे करत असताना आपण दुसऱ्याचंच काहीतरी देणं लागतो। हे देण्यासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे। प्रत्येकजण आलेलं स्वइच्छेने काहीतरी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो। आता आमचे 40 ते 50 लोकांचा या ठिकाणी
नाव नोंदणी झालेली आहे, कोणी पैसे रुपये देणगी दिलेली आहे, कोणी गोधन दिलेलं आहे, कोणी वस्तुरूपी देणगी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही शासनाचे कोणतेही निधी भेटेल याचा आम्ही विचार न करता आम्ही स्वखर्चाने हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, मला एक तुम्हाला विचारायचं की ज्या वेळेला मुला मुलींची लग्न लागली जातात किंवा तुम्ही या ठिकाणी करता, तर त्यावेळेला तुम्ही त्यांचा काय प्रूफ वगैरे काय घेतलेला आहे का? त्यांचं वयाच्या संदर्भात काय प्रूफ वगैरे घेतलेला आहे का? या ठिकाणी आपण ज्यावेळेस 140 ते 150 आपण लोक आहेत आतापर्यंत वधूवरांना आपण या ठिकाणी विवाह बंधनात गुंतवलेले आहेत. हे गुंतवत असताना आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक आज नाही तर एक 4-5 दिवसामध्ये आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना विवाह सर्टिफिकेट देत असतो. आणि हा विवाह सर्टिफिकेट देण्यासाठी खऱ्या अर्थाने कायद्याचे जे रूल घातलेले आहेत त्यांचे आपल्याला आधार कार्डची गरज असते, तुम्हाला शाळा सोडलेल्या दाखल्याची गरज असते, 2 फोटोची गरज असते. आणि ज्यावेळेस आम्ही हे विवाह नोंदणी करतो ते नोंदणी करता आपण कंपल्सरी या गोष्टी घेतो. ह्या गोष्टी घेतल्याशिवाय आपण कोणाचा विवाह संपन्न करत नाही. आणि खऱ्या अर्थाने जे आपण कायद्याचा नियम आहे, मुलीचं वय 18 वर्ष, मुलाचं वय 21 वर्ष, ही चौकटीत आपण सगळं काही ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ते चौकट आपल्याला माहीत पडण्यासाठी आपले आधार कार्ड आणि शाळा सोडलेला दाखला गरजेचं असतं. आपण तो घेतोच आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ती विवाह बुकिंग करून घेतो. 6 लग्न होतात. खऱ्या अर्थाने ही शोकांकीळ आहे, परंतु ही शोकांकीळ महत्त्वाची अशी झालेली आहे की मुलीची जे मंडळी आहेत ही मुलीची मंडळी शांत बसण्याचा प्रयत्न करतात आणि मुलाच्या मंडळीकडून सगळं खर्च मागतात. आणि आजकालची ही प्रथा होऊन बसलेली आहे. आपला हा पश्चिम पट्टा पाहिला तर खऱ्या अर्थाने ही कंडिशन झालेली आहे. मी सर्वांना विनंती करतो, मुलाकडून पैसे दिलेले याचं आपल्याला वावगं नाही काही, परंतु हेच आपण जर 4, 5 आणि 10 लाख रुपयाचा खर्च करताय, हा खर्च यांच्या थाटामाटासाठी किंवा ढांगाडोंगासाठी करण्यापेक्षा यांचं पुढे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जर आपण हे 5 किंवा 10 लाख रुपये त्यांची जर FD दोघांची केली तर भविष्यात यांनाच ते फायदे होणार आहेत. आणि सामुदायिक सोहळ्यामध्ये लग्न करणं म्हणजे हा कोणता आपला बारीकपणा नाही आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा खूप मोठा आहे. आणि ज्यावेळी आपण आपल्या दरवाज्यात लग्न लावतो, दरवाज्यात आपण लावतो ते 500-600 लोकांच्या शुभाशीर्वाद घेऊन लग्न लावतो, परंतु ह्या सोहळ्यात आपण लग्न लावतो कमी कमी 4 ते 5 हजार लोकांचा आपल्या मुलामुलींच्या डोक्यावरती शुभाशीर्वाद पडत असतात. आणि खऱ्या अर्थाने या नियमामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जेवढे शुभाशीर्वाद लोक जास्त देतील तेवढं आपल्या मुलामुलींचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला ह्या पश्चिम पट्ट्यात सर्वांना विनंती करतो की या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा ही आपल्याला सर्वांना विनंती राहील. आणि पुन्हा एकदा न्यूज मराठी चॅनलचे आणि शिंदे साहेबांचे आम्ही आमच्या डिस्ट्रिक्ट ग्रुपच्या वतीने धन्यवाद मानतो. धन्यवाद. कारण आपण पाहू शकतोय आज समाजाला खरी जी गरज आहे ती अशा या विवाह सोहळ्याची. थाटामाटात लग्न करायचं, घरचा 7-12 दुसऱ्याच्या नावावरती करायचा, हे चाललंय कुठं? हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि याचा जो मागोवा घेण्याचं काम जे घेतलेलं होतं हे न्यूज मराठीने घेतलेलं होतं. तर आपल्या DCC ग्रुपचे पुन्हा एकदा आभार आणि आपणास पुढील वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शांताराम शिंदे, न्यूज मराठी 24/7, विराम, पुणे. भंडारा जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे शासनाचे आदेश असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचं समोर आलंय. या कक्षाच्या माध्यमातून तक्रारींचं निराकरण, जनजागृती आणि बुवाबाजी विरोधात कारवाई अपेक्षित होती. मात्र अनेक ठिकाणी कक्ष केवळ कागदोपत्री असल्याचं तर काही ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमलेले नसल्याचं उघड झालंय. जिल्ह्यात अंधश्रद्धेमुळे फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत असल्यानं अशा कक्षांच्या अभावामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. नागरिकांकडून या यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी होते. पेण शहरात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठ्यादरम्यान ठेकेदाराकडून वीज चोरी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. भूषण कडू यांनी आरोप केलाय की स्मशानभूमीतील विद्युत मीटरचा वापर करून पाणी पंप चालवलं जात असून याचा वीज बिलाचा भार हा पालिकेवर पडतोय. ही वीज चोरी थांबवून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. या प्रकारामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ती जवळजवळ लावल्यानंतर विदिन 5 ते 10 मिनिटात तो टँकर फुल होतो. म्हणजे एवढा मोठा टँकर, एवढी मोठी नदी ती मशीन आहे, पण त्याचा भूदंड तो आपल्यावरती पडतो. आपण जो कर भरतो तो कराचा पैसा नगरपालिका मीटर सगळ्या सोयीसुविधांसाठी वापरते, परंतु नगरपालिकेला माहिती नाही की त्या व्यक्तीने मशीन टाकली, पाणी खेचून त्याच्या प्रायव्हेट कामासाठी नेतो आहे, परंतु त्याचा बिल आपण भरतो आहे. हे अधिकाऱ्यांना पण माहिती नाही आहे. आपण त्यांच्याशी विचारणा केल्यानंतर त्यांनी आता सांगितलं की आपण जो डिफरन्स आहे 2-3 महिन्याच्या मागचा आणि आत्ताचा त्याच्यामधला डिफरन्स काढून जो डिफरन्स येईल तो त्याला भरायला सांगू, आपण त्याच्यातनं पैसे कट करू असं त्यांनी सांगितलं. परंतु हा 1-2 महिन्याचा नाही आहे, हा कित्येक वर्षाचा चाललेला खेळ आहे आणि हे त्यांच्या आता निदर्शनास आलं आहे.
परंतु माझं म्हणणं की गेले 3-4 वर्षाचा बिलाचा जो तपशील आहे तो एकत्र करून किती जो हे बसतोय तो पेनल्टी त्याकडे घ्यावी आणि त्याच्यावरती कारवाई होईल ही आपली मागणी आहे. वाळूज MIDC परिसरात वाढत्या अवैध दारू विक्री, मटका, जुगार आणि इतर गुन्हेगारी प्रकारांमुळे उद्योजकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मसिया सभागृहात उद्योजक आणि पोलीस प्रशासन यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी लूटमार, खंडणी आणि हाणामारीच्या घटनांवर नाराजी व्यक्त करत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली. दरम्यान पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी उद्योजकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. या निर्णयामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला असून परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाकडून पुढील पावलं काय उचलली जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत डोलवी परिसरात वडखळ पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई 2 मे रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास JSW गोवा गेट समोरील परिसरात करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून आरोपी राजा जुमराती मिया अली याला रंगेहात पकडलाय. त्याच्याकडून सुमारे 33,300 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर आळा बसण्यास मदत होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पेण खोपोली मार्गावर भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात भीषण अपघात घडलाय. या घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर असलेल्या खड्ड्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा चालकानं वाहन वळवले असता संरक्षक कठडा नसल्यामुळे रिक्षा थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातात एकनाथ किंजवडे यांचा मृत्यू झालाय तर भूषण पाटील हे जखमी झालेत. जखमीवर पेण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान रस्त्यावरील खड्डे आणि सुरक्षेच्या अभावामुळे अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. संबंधित विभागावर निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला जातोय. परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि तूर पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर राहुल पाटील यांनी केलंय. शासनाचे आदेश असूनही पीक विमा कंपनीकडून तांत्रिक कारणं देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. पीक विमा प्रकरणात तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. आता वजन घेणारा कोण? सरकार. इन्शुरन्स कंपनी कोणाची? ऑल इंडिया इन्शुरन्स कंपनी. 84% सहभाग कोणाचा आहे? तर शासनाचा. जास्त विमा व्हायला शेतकऱ्याला विमा भेटला नाही पाहिजे, विमा कंपन्याचा लॉस झाला नाही पाहिजे, सरकारचं नुकसान झालं नाही पाहिजे. यासाठी अशा प्रकारचं धोरण सरकारनं अवलंबलं पाहिजे. त्यासाठी आज कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरणं आंदोलन आणि कलेक्टरला आम्ही घेराव या निमित्तानं घातलेला आहे की आपण गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही आल्यानंतर आपण आम्हाला आश्वासन दिलं होतं की 15 दिवसामध्ये यामध्ये आम्ही तोडगा काढू, पण आजपर्यंत तोडगा निघालेला नाही. यामध्ये शेतकऱ्याची काय चूक आहे? 2दा वजन कोणी घेतलं? सरकारने घेतलं. कोणाचं परिपत्रक होतं? सरकारचं परिपत्रक होतं. या शेतकऱ्याचं काय नुकसान आहे? शेतकऱ्याला का तुम्ही ओलीत धरता? हा सगळ्यात मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. म्हणून माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की आपण लवकरात लवकर हा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा आणि जर कृषी मंत्र्यानं याला 15 दिवसामध्ये जर याला न्याय दिला नाही आणि आम्हाला पीक विमा दिला नाही तर या परभणी जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात कृषी मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही. आणि जसं आज कलेक्टर ऑफिस बंद केलेलं आहे तशा प्रकारचं मंत्रालय सुद्धा याच्या आधी बंद केलंय. यानंतर मंत्रालय सुद्धा बंद करू आणि कृषी मंत्र्याला मुख्यमंत्र्याला घेराव घालून आमच्या शेतकऱ्याचा हक्काचा पीक विमा त्यांच्या हातून हिसकाटून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. हे सुद्धा तेवढंच सत्य. काय परिस्थिती आज जिकडे तिकडे लाईट नाही. कलेक्टर महोदय, लाईटची परिस्थिती अशी आहे की वीज एकदा आली की 2 मिनिटात जाते, 2 मिनिटात आली की 3 मिनिटात जातात. एक ट्रान्सफॉर्मर 100चं जळाले की 10 दिवस ट्रान्सफॉर्मर येत नाही. काही गावामध्ये 10 दिवसापासून लाईट नाही. काय कलेक्टर महोदय, याचं काय करायचं? कालच माझ्याकडे शेतकरी आता साधं डिझेल लोकांना मिळणं गेलंय. एकाही पंपावर डिझेल उपलब्ध नाही. कॅन मध्ये कोण डिझेल द्यायला उपलब्ध नाही. मग शेतकऱ्याने काय मरायचंय का? शेतकऱ्याने काय आत्महत्या करायची का? आज तुम्ही पाहता ड्रीप असेल, फवारणी असेल, 10,000 कोटी रुपयाचं अनुदान आज थकलेलं आहे.
कोणाला ट्रॅक्टरचं अनुदान मिळालं का? कोणाला ड्रीपचं अनुदान मिळालं का? कोणाला स्प्रिंगचं अनुदान मिळालं का? मग गेले कुठे पैसे? पैसे फक्त काय समृद्धीत गेले का? 10,000 कोटी रुपये शेतकऱ्याचे पैसे खाऊन हे गप्पर झालेले लोक यांना जमिनीत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे सुद्धा कळायचं. म्हणून माझी कलेक्टर महोदयांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर याचा जास्त उद्रेक होऊ नये म्हणून आमच्या हक्काचा जे काय पीक विमा आहे ते पीक विमा लवकरात लवकर देण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही राज्य शासनाला विनंती करा. राज्य शासनाला काय करायचे ते करा, पण आमच्या हक्काचा पीक विमा आम्हाला लवकरात लवकर मिळावा यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. आज आम्ही कलेक्टर ऑफिस बंद केलंय, उद्या महाराष्ट्र बंद करायला आम्हाला वेळ लागणार नाही. म्हणून आपण या निमित्तानं मी शासनाला इशारा देतो की जर 15 दिवसामध्ये आमचे पीक विम्याच्या हक्काचे पैसे नाही आले तर संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार. म्हणून शेतकऱ्याचे घामाचे पैसे खाणारं सरकार. परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. जिल्हा प्रमुख गंगाप्रसादजी आनेराव यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयानंतर जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होते. या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील 82 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे देत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलेत. गंगाप्रसाद आनेराव हे गेल्या 37 वर्षांपासून पक्षात सक्रिय आहेत. संघटन बांधणीत त्यांचं मोठं योगदान असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. एका बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून त्यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोपही करण्यात आलाय. या घटनेमुळे जिल्ह्यात शिवसेना उबाठा गटात असंतोष वाढलाय. पक्षाला मोठं संघटनात्मक खिंडर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या बालेकिल्ल्यामध्ये 40 वर्षापासून आपल्या गल्लीपासून ते परभणी जिल्हा परिषद पर्यंत तळागाळातून आपल्या हाडाचं पाणी करून पक्षवाढीसाठी अथक प्रयत्न करणारा एक सामान्य कार्यकर्ता ते परभणी जिल्ह्याचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख. त्या माणसाला काल परभणी जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आलं. इथं कुठेतरी एक नवीन पिढी शिवसेनेकडे जॉईन होण्याच्या मार्गावर होती, पण हा एक खूप मोठा धक्का आहे. कारण गंगाप्रसाद आनेराव साहेब हे आम्हाला कळते तेव्हापासून त्याच्या गाडीवर शिवसेना आणि हे जे महाराष्ट्र हे नाव याच्याशिवाय आम्ही त्याच्या गाडीवर दुसरं नावच बघितलं नाही. आणि त्यांच्या गाड्या निवळ लोकांचे लग्न लावणं, मातीला जाणं आणि सामाजिक सरपंच होईल, जिल्हा परिषद सदस्य कसा होईल, खासदार आमदार कसा होईल यासाठी हा माणूस झटणारा माणूस होता. आणि हा माणूस जरी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष असला तरी ह्या माणसाची परभणी जिल्ह्याच्या शहराशी सुद्धा नाळ जोडलेली होती. म्हणून गंगाप्रसाद आनेवार साहेब एक ग्रामीण आणि शहराशी जोडलेला एक तळागाळातील हाडामासाचा शिवसैनिक होता. आणि अशा माणसावर जर पक्ष कारवाई करत असत तर आमच्यासारखे नवीन येणाऱ्या पोरांनी पक्षामध्ये काम कसं करायचं या उद्देशातून आज आम्ही सर्वांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आत्मचिंतन केलं की ह्या एवढ्या मोठ्या निष्ठावंत माणसाला पक्ष डावलू शकतो तर उद्या आपल्यावर तर कधी पण टांगती तलवार येऊ शकते. म्हणून आमचं आजही आम्ही शिवसेनेचे आहेत. गंगाप्रसाद आनेवार साहेब सुद्धा शिवसेनेचे आहेत. आम्ही सर्वजण शिवसेनेचे निष्ठावंत आहेत. आणि ही फक्त आम्ही पक्षाला एक आमच्यावर जी आमच्या जिल्ह्याला तुम्ही कुठेतरी खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळं सर्वसामान्य शिवसैनिक, बाळासाहेबाचा शिवसैनिक, गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणारा शिवसैनिक, शिवसैनिकाला न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक, शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आमची एक आत्मचिंतन बैठक करून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे आमचे सर्वांचे सामूहिक राजीनामे पाठवत आहेत की उद्धव साहेबांनी केलं का मध्ये कोण केलं याची आम्हाला एवढी जाणीव नाही, पण उद्धव साहेबांना आम्ही एक जाणीव करून द्यायलो की ज्या माणसाने शिवसेना घडवली, ज्या माणसाने शिवसेना वाढवली त्या माणसाच्या बाबतीत असं व्हायला न पाहिजे होतं. आणि याच्यावर तुम्ही 2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये निर्णय घेऊन तुम्ही आमच्या पुन्हा जिल्हा अध्यक्षपदी गंगाप्रसाद आनेवार भाऊ यांना नियुक्ती करून आम्हाला न्याय द्यावा, नसता आम्ही सर्वजण सामूहिक राजीनामे देतो. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मौजे पिंपळगाव गायके येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनली आहे. संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिलाय. गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक परभणी यांना दिलेल्या निवेदनात गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे. माझं नाव प्रयाग नाथाराम चव्हाण, पिंपळगाव गायके. आम्ही काही चार वर्ष झालं आम्ही अवैध दारूविषयी अर्ज देत आहेत. कुणी आमची दखल घेत नाही. याच्यासाठी आम्ही अर्ज दिलेला आहे. SP सरांना दिला, कलेक्टरला सुद्धा दिला.
कलेक्टरला सुद्धा दिला. त्यांनी तात्काळ आमच्या प्रश्नावर कारवाई नाही केली. असं आम्ही 8 जून रोजी आझाद मैदान इथे आम्ही उपोषणाला बसणार आहेत. जर यांनी उपोषणाला बसूनही आमची दखल नाही घेतली तर आम्ही 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार आहे. दारू विक्रेते आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही एवढ्या वर्ष झालं दारू अर्ज द्यायला कोण काय केलं, आमचं काही वाकडं होत नाही, तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, आमचं काहीच होत नाही. आम्ही पोलीसवाले खिशात घेऊन फिरतो, कोणीच आम्हाला काही करू शकत नाही. आम्ही पोलीसवाल्यांना हप्ते देतो, असं तसं असे बोलतात. आणि आम्हाला तर आता जास्त महिलांना सुद्धा काही बी बोलायले तर रस्त्याला अडवून म्हणाले तर तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, आमची काही दारू बंद होतच नाही, तुम्हाला कुठं जायचं आहे काही करायचं आहे ते करा. आम्ही पोलीसवाले खिशात घेऊन फिरतो, पैसे देतो, असं करतो, असं काही पण बोलायलेत, जास्त टॉर्चर करायलेत महिलांना सुद्धा. किती जण दारू विकतात तुमच्या गावात? दारू विक्रेते 4 जण आहेत आमच्या गावात. दररोजचे किती तरी पण किती बॉक्स विकत असतात? आमच्या गावात रोज 6 बॉक्स विकतात, 6-8 बॉक्स विकतात. रोज माल येत आहे. आम्ही पोलीसवाल्याला याची माहिती दिली, याच्या अगोदर स्वतः माल पकडून दिला तरी पोलीसवाले कोणती कारवाई करत नाहीत. ते कारवाई करतात का नाही करतात आम्हाला माहिती नाही, फक्त म्हणतात आम्ही कारवाई केली. त्यांना माल सांगितला, आता 4 वाजता माल आला म्हणून सकाळी 9 वाजता माल सांगितलं की ते संध्याकाळी 4-5 वाजता घरी येतात. मग आल्यानंतर फक्त एवढं धावतात की आम्ही आलो तर रेट मारली, पण ते कोणतीही कारवाई करत नाहीत. ते पैसे घेऊन जातात का काय करतात एवढं आम्हाला माहीत नाही. फक्त आले की म्हणजे आम्ही आलतो, आम्ही कारवाया केल्या, असं करतात. लॅक्रॉस सारख्या विदेशी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगानं लोकप्रिय होणाऱ्या खेळात महाराष्ट्रातील खेळाडूंना उज्ज्वल भवितव्य असल्याचं प्रतिपादन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केलंय. परंपरागत खेळांसोबतच लॅक्रॉसचा स्वीकार करून खेळाडूंनी नवीन संधींचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू आणि परभणी जिल्हा लॅक्रॉस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 4थ्या राज्यस्तरीय सिनियर लॅक्रॉस स्पर्धेचं उद्घाटन परभणीत करण्यात आलं. या स्पर्धेत राज्यभरातील 40 संघांनी सहभाग घेतला असून पुरुष आणि महिला गटातून महाराष्ट्र संघाची निवड केली जाणार आहे. कार्यक्रमात लॅक्रॉस खेळाला शासकीय नोकरीत 5% आरक्षण मंजूर झाल्याची माहिती राज्य सचिव मोहम्मद बाबर यांनी दिली आहे. यामुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. देगलूर तालुक्यातील कावळगट्टा येथील सेवानिवृत्त पोलीस जमादार राजेंद्र पांचाळ यांनी जमीन वादाच्या निषेधार्थ देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. कुटुंबाच्या मालकीची 14 एकर जमीन ही त्यातील काही हिस्सा बेकायदेशीररित्या नावावर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. 1950 ते 1970च्या दरम्यान कुबूल कायदा आणि तुकडेबंदी प्रक्रियेत खोटे फेरफार करून जमीन हस्तांतरित झाल्याचा दावा पांचाळ यांनी केलाय. गेल्या 25 वर्षांपासून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्यानं अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचं सांगितलंय. प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन न्याय द्यावा, अन्यथा कठोर भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी दिलाय. यांच्या आजोबाच्या नावे 1952-53 मध्ये त्यांच्या आजोबाच्या नावे जमीन असलेली 1955-56 मध्ये दुसऱ्याच्या नावाने कुळ लावण्यात आलेली आहे. त्यांचं काय मोठा कुळ लावण्यात आलेला आहे असं पण आहे, पण आपण त्याच्यावर काय आहे ते आपण जाणून घेऊया. बोला. नमस्कार, मी राजेंद्र पांचाळ, वय वर्ष 63. श्रीमानजी आमच्या पूर्वजाकडं एकंदरीत 14 एकर जमीन होती. त्यापैकी गट नंबर सर्वे नंबर 19मध्ये 6 एकर जमीन होती. त्या 6 एकर जमिनीपैकी 1955-56च्या पाहणीमध्ये खोटा संदर्भ शिकमी 100चा दाखवून आमच्या आजोबाच्या जमिनीला रामा महादेव कळसकर यांच्या नावाने जो शिक्षक होता, शेतकरी नव्हता, शेतमजुरी नव्हता, पण शिक्षकाला कुळाच्या खोटा संदर्भ दाखवून 3 एकर जमीन वर्ग करण्यात आली, की जे कुळ अधिनियमात शर्तभंग आहे. 1969 मध्ये 3 एकर जमिनीचे जास्त कब्जा दाखवून फाळणी बारामध्ये 3.5 एकर करण्यात आली आणि आमच्या आजोबाच्या जमिनी 2.5 एकर करण्यात आली. आजोबाचं नाव काय होतं? भुजंगा परमेश्वर. आमची वंश परंपरागत जमिनीला त्यांनी अशा प्रकारे बेकायदा कुळचा संदर्भ देऊन जमीन वर्ग केली. म्हणजे म्हणजे मूळ अभिलेखात कसल्याही प्रकारचा संदर्भ नाही आहे. आणि आम्ही जे संदर्भित हे आपलं आधी काय ते फेरफार नंबर बघितला
केला असता त्या फेरफारचं रजिस्टर 100 नंबरचा फेरफार वेगळाच आहे आणि 80 नंबरचा फेरफार वेगळाच आहे. दुसऱ्या गटाच्या सर्व नंबरची आणि व्यक्तीशी संबंधित आहे. म्हणजे आमच्या संबंधित असलेल्या गटाशी काहीही संबंध नाही त्याचा. म्हणजे असंबंधित नंबर दाखवून आमची जमीन विनाकारण वर्ग करण्यात आली असा आमचा आक्षेप आहे. हे आक्षेप 1956 पासून तुम्ही आतापर्यंत काय काय तक्रार केली? 1956 पासून आमचे वडील आणि आमचे आजोबा सगळेच निरीक्षर असल्यामुळे कोणत्याही प्रकारची तक्रार केली नव्हती. 2006 पासून मी भूमी अभिलेखची तक्रार दाखल केली. भूमी अभिलेखनं बरेच दिवस तक्रार चालविले पण निर्णय काही दिले नाही. आणि 2020 पासून ते 2024पर्यंत तहसीलला हैदराबाद पूळ अधिनियम कलम 8 प्रमाणे चौकशी करा, 53(1) प्रमाणे खोटं असलेले पूळ रद्द करा आणि 53(2) प्रमाणे मूळ मालकास जमीन परत करा अशी विनंती केली असता तहसीलदारांनी 4 वर्षापर्यंत चौकशी केली पण काहीही निष्पन्न केलं नाही आणि मोघम स्वरूपाचे कारण सांगून प्रकरण निकाल लावले. आणि ह्या निकालाला विरोध म्हणून आम्ही SDO साहेबाकडं 24मध्ये जानेवारी 24मध्ये तक्रार दाखल केली. SDO साहेबांनी 6 महिने आपल्याकडे तक्रार तशीच ठेवली पण काहीही कार्यवाही न करता त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केली. 2 वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे आम्ही 5-7 वेळा जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यानंतर लोकशाही दिनामध्ये अनेक अर्ज दिलो आणि या अर्जाच्या परिणाम म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने व्हॉट्सअपवर काहीतरी तक्रार वर्ग केली होती म्हणजे SDO साहेबांच्या मोबाईलवर. त्याच्यामुळं SDO साहेबांनी आम्हाला 7/1/2026 रोजी तलाठी साहेबामार्फत एक नोटीस पाठवली आणि कार्यालयात बोलून घेतले. मी कार्यालयात जाऊन तलाठी साहेब मंडळाधिकारी साहेब यांना आमच्याकडे असलेली उपलब्ध संपूर्ण अभिलेख त्यांना सादर केलो आणि त्यांना असली चूक समजावून सांगितले आणि त्यांनी समजून घेऊन सगळी चूक दुरुस्त करण्याचे मान्य केले. SDO साहेबांनी त्यांना तसे आदेश दिले. परंतु 7/1/2026 पासून कोणतीही प्रगती करण्याचे नाकारल्यामुळे नाईलाज असतो आम्हाला आता उपोषणास बसवावं लागेल. आणि 4था दिवस आहे पूर्ण झाला तरी पण कार्यालयाकडून कसलीही प्रतिसाद मिळालेला नाही आणि मिळेल याची मला शक्यता वाटत नाही कारण त्यांचे कोणतेही प्रयत्न करायला तयार नाही. उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की आपली जमीन आपल्या आजोबाची जमीन असलेली नावे ती परत आम्हाला मिळवून देण्यासाठी त्यांनी उपोषण करत आहेत. शासनाने त्याचं कोर्टावर निर्णय करून त्यांची मागणी मान्य करावं अशी मी शासनावर विनंती करत आहे. मी जयपाल दावणगेकर, न्यूज मराठी 24/7 जिल्हा नांदेड. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.